आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। हा देवळाली प्रवाराच्या शहराच्या बाहेर जाऊच नये अशा पद्धतीची आम्हा सर्वांची मानसिकता होती। कारण किरकोळ आहे, भांडण किरकोळ आहे। लहान पोरांच्या पबजी गेमच्या खेळण्यावरून झालेलं भांडण आहे, फार मोठं काही त्याला कारण नाही। आणि अशा कारणावरून झालेलं भांडण, त्याच्यासाठी मोर्चे आंदोलने काढावा इथपर्यंत देवळाली प्रवाराचं नाव बदनाम होऊ नये या मताचा मी। गावचे माजी नगराध्यक्ष, गावचा कर्ता माणूस, गावचा प्रमुख माणूस जर अशी फिर्याद देत असेल की मला जीवे मारण्याचा कट रचला, तर माझ्या दृष्टीने गंभीर बाब आहे। आम्ही ज्या गावात राहतो त्या गावचा आमचा प्रमुख माजी नगराध्यक्ष, तो ही जनतेने निवडून दिलेला माजी नगराध्यक्ष, त्याला जर कोणी जीव मारण्याचा कट रचत असेल तर आम्ही त्या माजी नगराध्यक्षाच्या बाजूने आहे। फक्त पोलिसांनी एवढंच काम करावा की ज्या ठिकाणी झगडा झाला त्या ठिकाणी माजी नगराध्यक्षाला कोणी बोलवलं त्याचा सीडीआर चेक करावा आणि ज्याला बोलवलं त्याला इथं दाखवून त्याच्यावरती गुन्हे दाखल करा। याचा अर्थ त्यानं कट रचलेला। त्यांनी फिर्यादीत लिहिले एक पोरग 13 वर्षाचा, येतं काय जीव मारण्याचा कट रचणार, पबजी गेम खेळणारा पोरग, एक 16 वर्षाचा, एक 14 वर्षाचा। आमचं म्हणणं असं आहे की गावच्या प्रमुखाने भांडण मिटवावी, भांडण मिटवण्याच्या उद्देशाने तुम्ही तिथं आला असाल आणि या झगड्यामध्ये तुम्हाला लागला असेल तर अवश्य तुम्ही फिर्याद द्यावी, आम्ही तुमच्या बरोबर आहे। कारण तुम्हाला लागलं ही वस्तुस्थिती आहे त्या भांडणात, आम्ही नाकारत नाही। पण मात्र ते तुम्हाला मारण्यासाठी नाही, तर त्या झगड्यामध्ये भांडण सोडवत असताना तुम्हाला ते लागलेलं आहे, ते काही जाणून बुजून मारलेलं नाही, हे तुम्हालाही माहित आहे। तरी तुम्हाला फिर्याद द्यायचा अधिकार आहे, तुम्ही देऊ शकता, तुम्ही ती दिले। पण महिला घरी असताना, 4 महिला घरी असताना तुम्ही गावातले 300 350 टुकार पोरं जाऊन लाईट बंद करून त्या भिलाटीची लाईट बंद केली, त्या बर्ड्या कुटुंबाच्या घरात घुसले, त्यांच्या घरातली लाईट बंद केली, त्याची छेडछाड केली, त्यांच्या सामानाची नासधूस केली, ही पोलिसांच्या समोर केली। पोलिसांच्या समोर काय सांगतो कायदा आपल्याला? पत्रकार बंधू इथे आहे की जेव्हा एखादी घटना पोलिसांसमोर घडते त्यावेळेस फिर्यादी पोलिसांना व्हायला दिली। पोलिसांनी फिर्याद दिली का? पोलिसांनी फिर्याद, पोलिसांनी तर दिलीच नाही, पण या उलट आमची लोक फिर्याद द्यायला गेली। तुम्ही 4-4 दिवस बसून ठेवताय, हे शब्द नको, ते शब्द नको, कोणी अधिकार दिलाय पोलिसांना? हे खरं नाही, ते खरं नाही। अरे तुम्ही साधे पोलीस आहेत, कोण आहेत तुम्ही? जे न्यायाधीशात खरं खोटं करण्याचं काम हे न्यायाधीशाचं आहे, वकिलाचं आहे। तुम्ही कोण आहे? पोलीस। पोलीस नीती काय सांगते? CRPC 154 नुसार सांगते की पोलिसांनी फिर्याददाराची फिर्याद तशाच तशी लिहावी। तुम्ही लिहिली तशाच तशी नाही लिहिली, तुम्ही त्यांना मदत होईल अशी फिर्याद लिहिली। CRPC 154 नुसार ब मध्ये सांगितलेलं आहे की एखाद्या फिर्याददाराची फिर्याद त्याच्या भाषेत, तो बोलतो त्या भाषेत, तो बोलतो त्या शब्दामध्ये जशाच तशी लिहून घ्यावी, नंतर ती त्याला वाचून दाखवावी आणि वाचून दाखवल्याच्या नंतर त्या फिर्याददाराला खात्री पटली की हीच फिर्याद पोलिसांनी माझी जशाच तशी लिहून घेतलेली आहे, अशी खात्री पटली तरच फिर्यादीवर त्याची सही करावी आणि विनामूल्य तात्काळ FIR ची नक्कल त्यांना परत करावी। हा कायदा आहे, कायदा आहे। या कायद्याचं पालन केलं पोलिसांनी। 5-6 पोलीस त्या ठिकाणी हल्ला चालू असताना होते, काय केलं तुम्ही? मी PI ला फोन केला, जा तिथं पंचनामा करा,
त्या घराची सगळी राख रांगोळी झाली. त्या आई भगिनीच्या आमच्या एवढं ब्लाऊज फाटलेलं इथं नख लागलेली, त्या लहान पोरीच्या इथं छातीवर लागले. आणि इथला डिवाइस मिळून तो पुरावे जमा करत आहो. मी काय पुरावे पाहिजे दादा तुला? पोलीस येते कोण हवलदार डिवाइस आहे ना, काय पुरावे पाहिजे? अरे मी म्हणतो आमच्या माणसाची विरोधात पुरावे भेटले ना, आज अटक करा, आज आम्ही हजर करतो त्यांना. नाही पण ही जी घरात घुसून महिलांना मारहाण करणारी ही हिचड्याची आवडा यांना कधी अटक करणार आहे? आणि केवळ आदिवासीच्या घरात घुसली म्हणून मोर्चा नाही. कुठल्याही गावामध्ये कुठल्याही समाजाचा म्हणतो, मराठा समाजाचे जर असले तर त्या भगिनीवर जर अन्याय झाला तर प्राणाची बाजी लावून आम्ही लढणारी माणसं. साऊथच्या पिक्चर सारखे हिडो राहिले, मोगलाई माजली. हा आम्ही शेपूट घालून बसणार आहे. अरे आमचा जेस म्हणलाय ना, या तुम्ही म्हणला त्यांचे हातपाय तोडायचे, तोडा. आम्ही हत्यारं घेऊन येत नाही, फक्त आमची हातपाय घेऊन येतो. यातच दिवसा या ठिकाण सांगा, तुमचं सुरक्षाचं ठिकाण आहे तिथं सांगा. तुम्ही म्हणलं बाजार तळाला आम्ही सारं गाव जमा करतो, तुमच्या बरोबर जेवढं असेल तेवढ्यालाच सांगा. आणि हातपाय तोडायसाठी जे जे लागतं ते ते घेऊन या. आम्ही रिकाम्या हाताने हातपाय घेऊन येतो, तोडून तर दाखवा. आमचं काय, आम्ही गरीब माणसं बिचार, तोडा. पण रात्री लाईट बंद करून घेऊन दिवसा महिलावर आधी अत्याचार कराल तर तुम्ही कितीही 30 मार्के असाल तर चुकीला माफी नाही. आणि ह्या गोष्टीमध्ये माफ करणार. आमच्या गावात राजकारणही करत नाही. माझा तर त्या गावशी राजकारणाचा काही संबंध नाही. माझे सगळेशी चांगले. भगिनीशी छान छान जो कराल, आपला मजबूत गरीब अशा लोकांच्या घरामध्ये घुसून, कुठे रे तो हिरो आहे का तुमच्याकडे? लावा. इतका किंचाळा आवाज येतो. अरे मग डिवाइस घेऊन तो पुरावा त्याला द्या रे, पुरावा त्या डिवाइस पिला बोलवा त्याला, पुरावा पाहिजे ना. बाहेर बोलवा. बयांचा आरडावारडा आणि किंचाळा याचा आवाज बिवाज आहे का त्याला? थांब राहू द्या. महिलांचा आवाज कुणाला राग येणार? जो जो माणसाची अवलाद आहे त्याला त्याला या गोष्टीचा राग आहे आणि तिला न्याय देण्याच्यासाठी स्वतःला मरायला सुद्धा आम्ही तयार होऊ. आम्ही सहन करणार आम्ही नाही सहन करणार. मी 3 वाजता तिथे, मी 12:30 वाजता तिथे गेलो, मी 1 वाजता 350 जण 350 जण पियायला सांगतो, पंचनाम्याला जातो, पोलीस गावात चालले त्यांच्या संरक्षणात. अरे गौरव गुलामी करसाल रे दादा, गौरव करसाल. आज त्यांची बारी आहे, उद्या आमची बारी. आज त्यांची सत्ता आहे म्हणून सत्तेचे गुलाम होऊ नका. काय सांगितलं त्या दिवशी त्यांनी मोर्चामध्ये भाषण मी ऐकलं, म्हणे पोलिसावर दबाव आहे कुणाचा, तर म्हणे आमचा. आमच्या जवळ काय? आमचा मुख्यमंत्री नाही, आमचा उपमुख्यमंत्री नाही, आमचं सरकार नाही, आमची फिर्यादही कोणी घेत नाही. आणि म्हणे त्यांचा दबाव. अरे दबाव भारतीय संविधानाचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा. आणि संविधानाला मानणारी लोक आहे. तुम्हाला कायद्याने करावंच लागेल. पण पोलिसाने फिर्यादी घेत असताना पोलिसांनी इमानदारी ठेवली का? कुणाच्या सांगण्यावर नाही हल्ला झाला. आणि गावातल्या लोकांना मी सांगू इच्छितो, काय तुमचा नेता आहे रे? पाटलाच्या सांगण्यावरनं आमच्यावर हल्ला झाला हे शब्द फक्त काढून टाका, बाकीचे नाव राहू दे म्हणे. असा नेता आहे तो. सेनापती शेफ, सैनिक फरार.
माझ्यावर 42 गुन्हे दाखल आहेत, पण एकही गुन्हा मी केलेला नाही. मध्य प्रदेशामध्ये परमपूर जिल्ह्यामध्ये फॉरेस्ट आणि आदिवासींच्या विरोधामध्ये झगडा झाला, गोळीबार झाला, एक माणूस धरारती पडला. फॉरेस्ट विभागाने गुन्हा दाखल केला की तुमचा नेता कोण आहे. त्यांना सांगितलं शिवाजी ढवळे आहे. DFOने मला फोन केला, याच्याशी तुमचा संबंध आहे का. मी सांगितलं ते जर आदिवासी असतील तर हो, मी त्यांचा नेता आहे, मी गुन्हेगार आहे. आजपर्यंत मध्य प्रदेश आणि मुक्ताईनगरीमध्ये 11 वर्षापासून तारीख करतो मी नाही. बाकी तेच आहे, पळपुटा भिजळा मी नाहीये. माझं नाव काढा, बाकी त्यांचं ठेवा. हो, तुमच्या जीवदहीवर चाल्यावर रात्रीचा हल्ला करणारे असली नेते. आम्ही जयसनं सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचे वारस. अरे ते आम्ही आहे. डॉक्टर गिगे साहेबांनी सांगितलं शिवाजी महाराजांचे खरे वारसदार कोण. 18 पगड जातीला घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची निर्मिती केली. तेव्हा हे वारसदार सांगणारे हे सगळे आदिलशहाचे मांडलिक होते. हे सगळे यांच्या शिवाजी महाराजांना, शिवाजी महाराज यांना सुद्धा मान्य नव्हता. शिवाजी महाराजांना सुद्धा मानत नव्हते. हे असली होते जावळीच्या आत्मर मोरे इतिहास. जावळीच्या की तुम्ही कसं ती तुम्ही तिथं जेवत असले तर हात धुवायला इथे लढायला तयार व्हा. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळींच्या मोऱ्यांचा पराभव केला. कुणाच्या विरोधात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आम्ही महिलाच्या संरक्षणासाठी, तिच्या इज्जतीसाठी रस्त्यावरचा प्रत्येक माणूस हा छत्रपती महाराजांचा मावळा. मला सभागतीला लागलं, माझी कुणाविषयी तक्रार नाही. साऱ्या गावातल्या गोरगरीब माणसांना हत्तीवरची तुमची मिरवणूक काढली असती. आज तीच माणसं तुमच्या विरोधात. तुम्ही जाताय बैठका घेताय, गुपचूप जाताय, मोर्चाला जाऊ नका. आमच्याच माणसाला सांगताय मोर्चाला. अरे आम्ही गरीब आहे. आमच्या इनामातल्या महिलाला सांगताय जाऊ नका. आमच्या इनामातल्या महिलाला खुरपताच कुण्यातरी दांडाला हिसका दाखवला वाटतं काल. अरे आम्ही आता आम्ही गावचे मूळ मालक आहोत. कोणीतरी सांगितलं म्हणजे कोणते पुढारी कुठून आले काय आले म्हणजे मलाच सांगायचं होतं वाटतं. देवळाली गावचा इतिहास आहे की सगळेच बाहेरून येते, फक्त वर्ष कमी जास्त झालेले आहे ना. यांच्या सहित सगळे बाहेरून येईल. हो, सगळ्यांच्या वंशावळी आमच्याकडे बी आहेत ना. या गावचा बर्डे हा तिथला मूळ मालक हे देवळाली गावचा, त्यांना मोर्चा काढला. ज्या महिलेवर अन्याय झाला ते बर्डे त्या गावचे मूळ मालक. आम्ही त्यांचे पाहुणे आहोत, लक्षात ठेवा. तुम्ही ह्या गाव मूळ गावचे कोणाचे पाहुणे नाही, पाहुण्याचे पाहुणे नाही, मेवण्याचे पाहुणे नाही. आम्हाला कशाला शिकवतो कोण कुठून आले काय. आम्हाला हे बोलायला लावू नका. बात निघली तर लंबे तक जाएगी. आणि आम्हाला ते करायचं नाही. गावामध्ये फक्त आम्हाला एवढंच म्हणणं आहे की टाबरे टुभरे टुकार गावाच्या चांगल्या संस्कृतीला बोट लावण्याचा प्रयत्न करत आहे. मला काही लोकांनी सांगितलं की एवढुले गाबडे गावठी कट्टे घेऊन नेत्याच्या ताकदीवरती गावामध्ये दहशत माजवण्याचं काम करताय. पोलीस काय करतायत पोलीस. देवळाली प्रवरा शहरासारखं सांस्कृतिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या शांत असलेलं शहर, या गावामध्ये अशांतता कोण पसरवतंय. कुठल्याही समाजाचा माणूस असो, तो शांतता भंग करत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. गुन्हेगार असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. माजी नगराध्यक्षाला लागला असेल आणि त्यांची तक्रार असेल त्या गुन्हेगाराला सुद्धा अटक झाली पाहिजे. पण ज्या महिलांवरती 300-350 लोकांनी हल्ला केला त्यांना तुम्ही मोकळा ठेवलंय. अरे आमच्या लोकांवर 107 चॅप्टर केस झाली तरी संध्याकाळी तुमचा हवालदार दंड द्यायला जातो. हा नाही का तो देवळाली कोण यादव बिदव ते काय तो खेमनर बिमनर हे PSI कोण आहेत ते गोरगरीब दिसला की छातीत आणून रुबाम काढून गेला. अटक करायची. अरे साल्या मग यांना करा ना. यांनी तर बायाची छेड काढली.
काढली ना छेद तुम्हाला आहे बहिणीने पुरावा मागताय. अरे मुलगी म्हणते माझ्यावरती असा अति प्रसंग झाला, बाई म्हणते तिथलं वातावरण तिथलं नाजूक झालेली परिस्थिती सांगते, तुमच्या पोलिसांनी पंचनामा केला. आता पुरावा कोणता पाहिजे, काय लागतं पुरावा? तुम्ही त्यांना विचारा की आमच्या सत्यजित पाटलानं 5 तोळ्याची चेन, मी 22 वर्ष झालं गावात राहतो, त्यांच्या गळ्यात मी सोनं पाहिलेलं नाही. आता त्या दिवशी सोनं महाग झालं होतं म्हणून केली होती का काय माहिती, आम्ही नाही पाहिलं. बरं गेली असली तर पोलिसांनी सापडत, आम्ही सजस पात्र आहे, आमची माणसं सजस पात्र. जीव मारण्याचा कट रचला असेल, त्या कटामध्ये सहभागी असणारी माणसं जे कोणी असतील त्याच्यावरती सजा झाली पाहिजे. पण चुकीच्या गोष्टी जर पोलिसांनी केल्या तर लक्षात ठेवा, CRPC IPC ही फक्त तुम्हालाच माहिती नाही, वयाच्या 16व्या वर्षी उकळून पेले शिवाजी डोळे. त्याच्यामुळे आमच्या नादी लागताना पोलिसांनी विचारपूर्वक नादी लागायची. तुम्ही सुद्धा काचेच्या भांड्यात राहताय, दमबाजी करायची नाही, मोठ्या आवाजात बोलायचं नाही. तुमचं मोठं बोलणं सहन करायला आम्ही तुमच्या बापाचे नौकर नाही, तुम्ही आमचे नौकर आहेत. लक्षात ठेवा, तुम्ही जनतेच्या संरक्षणासाठी आणि आमच्या टॅक्स मधून तुमच्या पगारी होत्या. ब्रह्मदेवानं काय स्पेशल केस म्हणून तुम्हाला पाठवलेलं नाही, तुम्हाला काही रिद्धी सिद्धी प्राप्त नाही, तुम्ही काय देवाचे अवतार नाही. आम्ही जे गायछाप घेतो, तंबाखू पुड्या घेतो, चुना घेतो, साखरपत्ती घेतो, त्याच्यावरचा जो टॅक्स सरकारला जमा होतो त्याच्यावर तुमच्या पगारी होत्यात, आमच्याशी शायनिंग मारायची नाही. SP ला सांगतो, इथल्या SP ला सांगतो, तुम्ही ज्याच्या भरोश्यावर बोलता त्या सगळ्या भरव्यांना सांगतो, शायनिंग चालणार नाही, दादागिरी चालणार नाही. कोणी करत असला त्याची सहन करणार, कोणी साऊथच्या हिरो सारखा उघड्या गाड्या घेऊन फिरत असला आरडाओरड करत चालणार नाही, चालणार. आम्हाला काय, आम्हाला तुमच्या जवळ जायचीच गरज नाही, 100 फुटावून आमचा कार्यक्रम. पण आम्हाला ते आमच्या गावात करायचं. पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही सांगा, तुम्ही गावचे प्रमुख आहात, आम्ही तुमचा प्रत्येक आदेश ऐकणार की आम्हाला हे करायचं, आम्ही रेडी. आम्हाला तुमचे हातपाय तोडायचे रेडी, आम्हाला तुम्हाला मानायचं, आय एम रेडी. चालू नको, टॉर्च चालू करू नका, लाईट नको. अरे हिजड्या हो, कोण होत ते दिसू दे, एवढं घाबरतंय. याचा अर्थ झाला तुम्हाला खूप घाबरतोय. गोरगरीब माणसाची प्रतिष्ठा उंचवण्याच्यासाठी आपल्याला गावातला, या तालुक्यातला, या जिल्ह्यातला मुस्लिम असे दहशत करून मुस्लिम बोलवले, आमचे मुस्लिम समाजाचे काही बांधव बोलवले, आमच्या दलित समाजाचे काही बांधव, ज्यांना राजकारणात नगरसेवक पद पाहिजे असतं, आरक्षणातून निवडून लढायची, खुशाल त्या पण भडव्यानं लढायची तर लढावं. पण आम्ही आया भगिनींच्या आणि गरीब माणसाच्या प्रतिष्ठेसाठी लढणारा, ते तुमचं राजकारण तिकडं चुलीत गेलं तरी चालेल, पण आम्ही असा नव्हतं, आम्ही लढणार म्हणजे लढणार, अशा पद्धतीची भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतलेली. आणि मग माझी आपल्याला नम्र विनंती, वेळेवर यायचं ना, पुढाऱ्यांना काय आहे का नाही, हे सगळे पाटलच झाले. ते माझी पोलिसांना एक नम्र विनंती आहे की आज आम्ही मोर्चाला आलोय, आज आम्ही इशारा द्यायला आलोय, आमचा आक्रोश व्यक्त करायला आलेला आहे. या 2 दिवसामध्ये संबंधित आरोपीला जर अटक झाली नाही तर या जिल्ह्यामध्ये सगळ्या तहसीलच्या समोर संपूर्ण आदिवासी समाज आणि बहुजन समाज अन्न त्याग आंदोलन करणार आहे. आणि ते तुम्हाला बरोबर 1-2 दिवस आम्ही वाट बघणार आहोत. बाकी याच्या उपर मला तुमच्याशी काही टीका टिप्पणी करायची नाही. तुमच्याविषयी बोलण्यासारखं खूप आहे. माझी इथल्या PI ला, इथल्या DYSP ला आणि खास करून ओला साहेबाला, SP साहेबाला नम्र विनंती आहे
तुमच्या पीआयला सांभाळा, त्या पीआयच्या हाताखालचे जे PSI आणि API यांनाही सांभाळा. हे ज्याच्या छात्यात आणून चालतात ना पहिलवान, यांना सांभाळा. हे लोकांवरती दादागिरी करा. हे तुमचे हवालदार पिठाकडे दिलेले 2 जणांच्या आरोपीचं नाव लिहितात आणि 4 जणांना पैसे मागत. भिकारी अरे पगार आहे ना तुम्हाला कुठं भेडसाल. आणि म्हणून यांची काही जणांची पैसे खाणाऱ्याची लेकरं पांगडे लंगडे सगळे असे व्हायला. अरे चांगलं करा, तुमचं चांगलं होईल. असे पोलीस बदलून टाकल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. अशा पद्धतीची पोलिसाची दादागिरी सुरू झाली. तो कोणता तरी एक यादव नावाचा होता, दारू पिऊन येतो, दारू बंद करायचं. पोलिसच पिऊन येतो, दारू बंद करा. अरे तू तर पहिला सोड. असले पोलीस. या खास कारणासाठी मी एकदा SP ला भेटणार, एकदा गृहमंत्र्याला भेटणार. यांच्यामध्ये सुधारणा नाही झाली तो उनको मालूम नाही हम कोण. आम्ही खूप मोठी गोळ घाली सुंदरी आहे. आम्ही एखाद्याच्या ताटात माती कालवणं नाही झाली तर नाही झाली, पण आम्ही त्याच्या ताटामध्ये वाळू कालवल्याशिवाय राहत नाही. अशा भल्या भल्यांना घरी पाठवलेला. तुम्ही सगळे समजदार असाल, कायद्याचे अभ्यासक असाल, पोलिसांना कायदा माहित असेल. नाही तर आमच्या ठाकरे साहेब ट्रेनिंग घेऊ शकतात. गैर कानूनी वागायचा अशा पद्धतीचा धंदा इथं सरळ सुरू. आता उद्या काय होईल माहिती आता आता यांचं काय, कोणी गोबडे 2 दबडे दारू. उद्या बघा कसे हवालदार आहेत तिकडे नाही जाणार, पाटलाच्या वाड्यावर नाही जाणार, दूध भेसळ करणाऱ्याकडे नाही जाणार, वाळूवाल्याकडे नाही जाणार. उद्यापासून येणार ते तुमच्याकडे येणार. पण मी तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे काय करायचं. हा, आपण कायदा मानणारे लोक, कायद्याच्या चौकटीत कार्यक्रम ओके करायचा, कायदा सोडून आपल्याला वागायचं नाही. आणि म्हणून पोलिसांना माझी नम्र विनंती आहे की तुम्हाला सुधारायची अजून वेळ आहे. आरोपीला पाठीशी घालू नका. आरोपीला 2 दिवसात अटक करा. पोक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी फरार असणं हे पोलिसांच्या कार्यपद्धतीला शोभणार नाही. आणि म्हणून इथल्या पोलिसांची बदनामी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात होऊ नये याची आपण काळजी घ्यावी आणि पोलिसांना अटक करावी एवढी विनंती घेतो. तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.